तर पेनल्टी म्हणून जे 5 खेळाडू बाहेर आहेत त्यातला एक खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. 6 वाजून 6 मिनिटं झालेत. 6 वाजून 7 मिनिटांनी हा पहिला चेंडू इथं फेकला जाईल. तदनंतर आपली इथं देखील टायमिंग रिस्ट्रिक्शनच्या माध्यमातून लावलं जाईल, याची देखील नोंद घ्यायची. जाऊया सामन्यामध्ये. पंचशील स्पोर्ट्स वर्सेस श्रेयस 11 यांच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज अर्थातच सूरज आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला किशोर. हॅलो मित्र, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन पनवेल आयोजित रत्नागिरी प्रीमियर लीग पर्व 2 या आजच्या सामन्यासाठी किंवा आजच्या याच्यासाठी आज आम्हाला लाभलेले पाहुणे पुरोगामी विचार संघटना पनवेल तालुका अध्यक्ष तसेच आशावा प्रभा स्कूल विचुंबे चे चेअरमॅन, भीमरत्न फाउंडेशन या संघटनेचे सल्लागार माननीय पुरुषोत्तम भाऊ भोईर, तसेच विचुंबे ग्रामपंचायत सदस्य माननीय अतुल भोईर, तसेच राम भोईर यांचंही आगमन इथे झालेलं आहे. या मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. वेळात वेळ काढून आलेले आहेत या आयोजनासाठी. आम्हाला यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. तरी मी प्रथमतः पुरुषोत्तम भाऊ भोईर यांना मी विनंती करतो की आमच्या संघटनेचे सेक्रेटरी सुधीर जाधव, बरं रामभाऊ भोईर या तुम्ही. झालंय 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 बरं. पुरुषोत्तम भाऊ भोईर यांना मी विनंती करतो की त्यांनी ते यायचंय. कॅमेरामॅन थोडासा इकडे करूया. फुलगुच्छ दे ना, पुष्पगुच्छ. भाऊंचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं. त्यांनी आत्ताच मध्ये संविधान साक्षर शिबिर राबवलं होतं आणि फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला होता. फुले शाहू आंबेडकर विचार मंच असेल, असे वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात. समाजामध्ये नेहमी सुशिक्षितपणा, समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने हे करत नेहमी त्यांचं योगदान फार मोठं मोलाचं असतं. तसेच विचुंबे ग्रामपंचायत सदस्य अतुल भाऊ भोईर, त्यांचंही आम्हाला फार मोठं योगदान आहे. हे मैदान मिळण्यासाठी आम्हाला जी परिकष्टा लागली यांचं ते सहकार्य फार मोठं आहे. एका फोनवर आम्हाला त्यांनी हे मिळवून दिलेलं आहे. ते नेहमी आमच्या सोबत असतात. तर विशाल संघटनेचे अध्यक्ष विशाल कांबळे त्यांचं स्वागत करतील. अतुल भाऊंचं नेहमी आम्हाला नेहमी सहकार्य असतं. तेही नेहमी क्रिकेट प्रेमी आहेत, लेदर क्रिकेट खेळतात. तसे आजच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे तो सिद्धांत सावंत, त्याला मी आमंत्रित करतोय आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा सामनावीराचा पुरस्कार देतील आमचे पुरोगामी विचाराचे गटाचे अध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ भोईर. धन्यवाद. अनुच्या बॅटिंग मधून जोरदार असा मोठा फटका प्रहार त्यांनी नयनला मारलेला आहे आणि जोरदार फटका आपल्याला सिक्सर बघायला मिळतो तो अनुच्या बॅटिंग मधून. धन्यवाद आदरणीय ऍडव्होकेट सावंतजी यांच्या माध्यमातून इथं मान्यवरांचा मान सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. स्कोर कार्ड वर आपण पाहतोय एक गडी बाद, जरा बघा त्याला, एक गडी बाद झाला. मात्र कालचा बर्थडे बॉय होता सूरज याच्या माध्यमातून आपल्याला सुंदर अशी खेळी देखील पाहायला मिळाली होती. इथं मात्र डकचा शिकार झाला. तदनंतर मात्र इथं बाद झाल्याच्या नंतर आपल्याला पावलपेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि आता मात्र या षटकामध्ये आक्रमक फलंदाजीचा रवैया देखील इथं आपल्याला राजपूर एक्सप्रेस अर्थातच अनिकेत तांबे याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वर 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद. पॉवर प्लेचा मात्र हा अंतिम चेंडू आपल्याला नयन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि वा, सुंदर फटका इथं लगावला गेलाय. सीमा रेषा पार षटकार. पहिल्या या षटकामध्ये, या षटकावरनं अगदी
धावसंख्येची आघाडी देखील पार केली आणि या षटकारानं स्कोर कार्ड वर आपण पाहतोय इथं धावसंख्या 1 बाद 18 पाहायला मिळते. जाऊया दुसऱ्या षटकामध्ये अभय यांच्या माध्यमातून. धन्यवाद. नक्कीच पहिल्या बॉलवरती मोठ्या विकेटचा पतंग कट केला गेला, परंतु आल्या आल्या अनिकेतने आक्रमण चढवलं नयनवरती आणि तब्बल 18 धावा देखील पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती लावल्या गेल्या. पहिल्या काही मॅचेस मध्ये सुरुवातीच्या मॅचेस मध्ये नयनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. या मॅच मध्ये पण पहिल्याच बॉलवरती एक चांगला मोठा मासा गळाला लावला गेला, परंतु नंतर राजापूर एक्सप्रेस आला आणि एक्सप्रेस गाडी फास्ट धावायला लागली आणि तब्बल 18 धावा देखील धाव फलकावरती लागल्या गेल्या अनुच्या माध्यमातून. आता मात्र आलाय RPL सीझन 1 चा मिस्टर RPL अनिकेत, मॅन फ्रॉम कोंडिये गावचा अजून एक कोहिनूर. इथे मात्र त्याच्या समोर कोण असेल तर एक लेफ्ट हँड फलंदाज मॅन फ्रॉम वेरळगाव आणि वेरळगावचा अजून एक ओपनरचा फलंदाज किशोर इथे मात्र आता ओपनिंग साठी आलाय. नक्कीच आता मात्र किशोरची फलंदाजी चेक करावी लागेल, किशोरची फलंदाजी बघावी लागेल. जरा फास्ट खेळायचे तुषारजी, फास्ट खेळायचे. हा देखील चेंडू इथे मात्र खेचलाय, बैठक शॉट मारायचा प्रयत्न होता, बॉल देखील गेला नाही पण बाहेर. इथे मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. 20 धावा देखील धाव फलकावरती लागल्या गेल्यात. हा देखील चांगला चेंडू, डॉट चेंडूची अजून एकदा सांगता केली जाते. वारंवार जितके डॉट चेंडू असतात ना ते कुठेतरी समीकरण बदलत असतात. आपण म्हणतो एखादा डॉट चेंडू आलाय ना, परंतु हेच डॉट चेंडू कुठेतरी नंतर समीकरण बदलत असतात, यात मात्र काही शंका नाहीये. इथे मात्र फोटोशूट चालू झालंय मैदानामध्ये. प्रणय आमचा तिथे काहीतरी करतोय. एक धाव देखील पूर्ण केली गेली. ओके, चेक केला जातोय. It is no ball. नो चेंडू देखील टाकला गेला. फ्री देखील असेल आता. अनिकेत आहे. कृपया आपण वेळ दौडू नका याची देखील नोंद घ्या. अजून एक चेंडू फटका फसलाय, कॅचिंगचा कॉल झालाय, परंतु फ्रीट असल्यामुळे सुमित देखील तितका धावला नाहीये. 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा कॉल देखील झाला. 3 धावा कंप्लीट केला गेला या बॉल वरती. धाव फलक देखील पुढे सरसावलाय. धाव संख्या जाऊन पोहोचले 25. 25 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्यात. आता मात्र नो बॉल आला, परंतु फ्रीट होता, परंतु तितकासा फायदा करून घेता आला नाही या फलंदाजाला. किशोर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. जरा फास्ट खेळायचंय आपल्याला, फायनलचा सामना खेळवायचा अजून. अनिकेत प्लीज. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, परंतु फटका फसला गेलाय. अजून एक डॉट बॉलची सांगता केली जाते. जितके डॉट चेंडू तितकं मात्र समीकरणामध्ये वारंवार बदल होत असतात. नक्कीच डॉट चेंडू समीकरणामध्ये बदल करत असतात.
आता देखील चांगला चेंडू स्वतःच्या बॉलिंग थ्रू मध्ये अडकवला गेला आणि रनआउटचा शिकार झालाय किशोर. किशोर चाललाय बॅक टू द पेव्हिलियन. आणि किशोर याची जागा घ्यायला येतात मॅन फ्रॉम लांजा गोपी. गोपी मात्र आता आले मैदानामध्ये फलंदाजीसाठी. धावफलक देखील 25 धावांवरती जाऊन पोहोचलाय. या षटकातला शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतो अनु. समोर अनिकेत. 25 धावा धावफलकावरती लावले गेलेत. हा देखील चेंडू चांगला बॅटने खेचलाय. डिस्क्यूर लागला तिथे आहेच. दुसरा धावाचा कॉल देखील केला गेला परंतु थांबवलं गेलं अनुच्या माध्यमातून. 26 धावा धावफलकावरती लागले. षटक संपलंय. नक्कीच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती श्रेयस इलेव्हनच्या माध्यमातून. जरी सूरज देखील बाद झाला परंतु अजूनही खंड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अनिकेत याच्या माध्यमातून. दरम्यान इथं कॉमेंटरीचे पनवेलचे बादशाह देखील आपल्याला म्हणता येईल की आम्ही देखील त्यांच्याच सानिध्यातून आणि त्यांच्याच नक्कीच इन्स्पिरेशन मधून इथं कॉमेंटरीसाठी आलोत आणि तदनंतर मात्र त्यांचं देखील आगमन झालंय. आदरणीय नागेशजी सांगलीकर यांचं देखील पुनश्च एकदा इथं स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इतर तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो मात्र पुन्हा एकदा वनगोळचा सुपरस्टार सुमितच्या माध्यमातून इतर तिसरं षटक हाताळण्यासाठी येतंय आणि स्ट्रायकिंग एंडला एक आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अनिकेत तांबे याच्या माध्यमातून. किती फलंदाजी आणि कशा प्रकारे केली जाईल. अद्यापही आतापर्यंत 6 चेंडू फेस केले गेले. तदनंतर मात्र 21 धावा वैयक्तिक खेळी आपल्याला पाहायला मिळते. 21 म्हणजेच इथं आपण पाहतोय की 5 धावा हे आपल्याला सांघिक मधून आल्यात आणि वैयक्तिक 21 धावांवर खेळतोय. हा मात्र खेळाडू काय घडेल या गोलंदाजीच्या माध्यमातून. परंतु इथं तितकाच मातब्बर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो स्ट्रायकिंग एंडला अनिकेत तांबे. नक्कीच हा देखील चेंडू चांगला आरामदायक कार्पेट खेळला. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल झाला. दुसरी धाव देखील त्याच वेगाने पूर्ण केली. थोडस फंबल झालं तिथे मात्र 2 धावा देखील धावफलकावरती सोडल्या गेल्या. नक्कीच ऋषिकेश जसं म्हणाले की ज्यांच्याकडे बघून आम्ही कॉमेंट्री समालोचन करायला शिकलो असे आमचे नागेश सर देखील आले तिथे. त्यांचं देखील स्वागत. फायनल मध्ये आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. दरम्यान इथं सह्याद्री संस्था यांचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष नंदकुमारजी कांबळे यांचं देखील तसेच सर्व संस्थेचे कार्यकारी पदाधिकारी यांचे देखील इथं आगमन झालंय. तरी पुनश्च एकदा आरपीएलच्या कोर कमिटीच्या माध्यमातून शब्द सुमनाने इथं स्वागत करतो. इथे मात्र विकेट सुपटंग मोठा मासा गळाला लावला गेला सुमितच्या माध्यमातून. अन्नू चाललाय बॅक टू द पवेलियन. एक चांगला झेल देखील इथे मात्र घेतला गेला. बॅटर नेम धावफलक 28 वर जाऊन थांबलं गेलंय. 28 धावा धावफलक. बॅटर नेम SR आला इथे मात्र. न्यू बॅटर आला SR इथे मात्र आलाय. त्याच्या विरुद्धात सुमित तेज तर्रार गोलंदाज इथे मात्र आपल्याला दिसतोय.
आल्या आला चेंडू खेचलाय, फटका फसलाय, मिस्टर RPL कॅच खाली गेलाय, चांगला झेल पकडला गेलाय, त्याच्या माध्यमातून नक्कीच सेफ हँड म्हटलं जातं आणि त्याच्या माध्यमातून आपण कॅच मिस होताना बघणार नाहीये. नक्कीच त्याच्या माध्यमातून चांगले झेल आपल्याला पकडलेले दिसतात. आणि आल्या आल्या गोल्डन डकचा शिकार देखील झालाय. हॅट्रिक वरती सुमित देखील आता असेल. फलंदाजीसाठी आलाय अमोल. अमोल आता फलंदाजीसाठी आलाय. मॅन फ्रॉम कडबुडे गावचा हा सितारा अमोल इथे मात्र आता फलंदाजीसाठी आलाय. हॅट्रिक वरती असतील सुमित. आपल्या कोठ्यातील शेवटची काहीच मिनिटं शिल्लक आहेत याची देखील नोंद घ्या. आणि अद्यापही आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. हॅट्रिकला चान्स असेल. RPL ची पहिले हॅट्रिक होईल का? झाली मला वाटतं हॅट्रिक. अरे हॅट्रिक वरती होता सुमित, परंतु त्याच्या क्षेत्ररक्षकाने त्याला साथ दिली नाहीये. नयनकडून झेल सुटला गेलाय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. 30 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. आता मात्र स्ट्राईक वरती लांजाचा हिटर गोपी. एखादा मोठा फटका गोपीच्या माध्यमातून. सांगू नको थांब, अमोलनेच मारलंय. एक पण धावला असेल काय भरोसा नाही. हा? काय रे? हा 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 हा. ए 2 बॉटल दे पुढं बारक्या चिंडुकल्या. छोट्या ना. आत्ताच्या किती धावा आहेत सर? पंच 2 धावा. पाणी नाही, अंपायरला पाणी नाही. आत्ताच्या 2 धावा आहेत. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 36 धावा करायच्या असतील जर हा सामना पंचशिला संघाला जिंकायचा असेल तर. येस, आपण स्कोर कार्ड वर पाहतोय 18 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण ठेवलं गेलं पंचशील स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. सुमित याची सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान इथं आपल्याला एक सूचना देखील येते. सुमित याच्या गोलंदाजीवर मात्र रोहन सकपाळ यांच्या माध्यमातून इथं आकर्षक बक्षीस देखील इथं प्राप्त झालंय. आपण या सामन्यानंतर त्यांचं देखील इथं सन्मान करू. मात्र मित्रांनो इथं संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत इथं कित्येक संघ देखील खेळले गेले आणि तदनंतर मात्र हे 4 संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाले. पहिल्या सेमीफायनल मधून आपल्याला पाहायला मिळाले सुंदर अशी खेळी करत मात्र इथं प्रशिक 11 हा संघ फायनल मध्ये दाखल झाला. यस, आपले बॅटर पाठवायचे पंचशील पनवेल आणि तदनंतर मात्र इथं फायनल मध्ये दाखल झाला प्रशिक 11 संघ. आणि आता मात्र इथं आपण पाहतोय श्रेष्ठ 11 वर्सेस पंचशील स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून.
नक्कीच कौतुक देखील केलं जाईल प्रशिक फायटर्स या संघाचं. आतापर्यंतचे एकही देखील सामना ते लॉस झाले नाहीत. कृपया पंचशील स्पोर्ट्स आपले फलंदाज तिथे अंपायर्स देखील आपली वाट पाहतायत. दिवसभराचा संघर्ष करून ही स्पर्धा अगदी शेवटच्या पूर्णत्वास नेण्यात मात्र जो अधिकार आहे तो नक्कीच अंपायरचा देखील आहे. कारण जो निर्णयावर इथं सगळे खेळाडू खेळले जातात आणि त्याच निर्णयाचं इथं मात्र ते संपूर्ण दिवसभर इथं साजरं केलं जाते. ते पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय रवींद्रजी यांच्या माध्यमातून तसेच गणेशजी आणि बारक्या कांबळे देखील आपल्याला इथं पंच म्हणून लाभलेत. दरम्यान इथं जाऊया 18 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण करण्यासाठी येत आहेत पंचशील स्पोर्ट्सचे इथे तगडे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया पुन्हा एकदा अभयच्या दिशेने. नक्कीच सेमीफायनल दुसरा सेमीफायनलचा सामना येणारे 18 चेंडू आणि 36 धावा. इथे मात्र दोन्ही मातब्बर संघ दोन्ही संघ आजचा आणि कालचा दिवस 2 दिवसाच्या लढाई करून इथे मात्र पोहोचलेत आणि येणारे 18 चेंडू आणि 36 धावा करायच्या आहेत. नितेश काहीतरी कदम ना बुद्धदीप नाव काय बॅट्समनचं? नितेश नाही रे, रुपेश नाही. हा भाई परश्या नाव काय त्याचं? नितेश बोल ना प्रेम. रंग नको. कृपया इकडे आपला 12वा खेळाडू पाठवला तर बरं होईल. इथं नावांमध्ये जमलिंग होते. नितेश रुपेश का रितेश, कृपया याची देखील नोंद घ्या. इथं आपल्या आकर्षक फलंदाज सिरीज गोलंदाज हे देखील आहे. नंतर मग बोलू नका याची होती आणि त्याची होती. फलंदाजाचं नाव सांगायचंय. फलंदाज चला मॅचला चालू झाली. मॅन फ्रॉम अंगलेगाव आणि या अंगलेगावचा सुपरस्टार अन्नू गोलंदाजी मार्ग रेडी झालाय. पहिलाच बॉल छोटा टाकला होता तिथे मात्र पुल केला होता. स्वर्लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. 3 धावा देखील धावून काढल्या गेल्यात. पहिल्याच बॉल वरती 3 धावा आल्या. आणि ते मात्र नक्कीच एक आगळं वेगळं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय कुंदन माध्यमातून. मला वाटतं नितेश तिथे मात्र फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बाहेर ढकलला गेलाय. सुनील दादा आता मात्र स्ट्राईक वरती आलाय. एक चांगला फलंदाज, अनुभवी फलंदाज ज्याच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा देखील खूप झाली आहे असा सुनील दा इथे मात्र फलंदाजी मार्गावरती रेडी झालाय. अन्नू पुन्हा एकदा चांगला चेंडू अराउंड द कार्पेट खेळलाय. सुरज तिथे आलाय. 1 धाव कम्प्लीट केली गेली आहे. 4 धावा देखील धाव फलकावरती लावल्या गेल्यात. दरम्यान मागच्या हा जो सामना चालू आहे त्या मागच्या इनिंग मध्ये जे सुमितने सुंदर अशी गोलंदाजी केली रोहन साकपाळ यांच्याकडून इथं मात्र 200 रुपये जमा झालेत. तर हा सामना झाल्याच्या नंतर आपला देखील इथं आर्थिक पारितोषिक स्वीकारायचं आहे. अजून एक चांगला चेंडू थ्रो देखील कमालीचा केला गेला होता. लगेच चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळालं तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धाव फलकावरती धावा वाढल्या गेल्यात. 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अनुची कमालीची गोलंदाजी चालू झाली. अंगले एक्सप्रेस राजापूर तालुक्यातील अंगले या गावाचा सुपरस्टार अनु इथे मात्र गोलंदाजी मार्गावरती रेडी झालाय. हा देखील एक चांगला चेंडू परंतु लाईन मिस केली आहे. पंचाने दंडित केलं. येस इट इज व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच काय तर धावा मिळणार अवांतर. अजून एक धाव फलकावरती धाव जोडलेली गेली आहे. 6 धावा धाव फलकावरती लागले गेले आहेत. 6 धावा धाव फलकावरती लागले गेलेत.
हा देखील चांगला चेंडू. अजून एकदा लाईन मिस झाली आहे. अजून एक वाईट. एक चांगला तेज तर टाकला होता परंतु लाईन मिस केली आणि अजून एक वाईट चेंडू टाकला गेला. अनुच्या माध्यमातून अजून एक धाव फलकर जोडली गेली आहे. 7 धावा. हा चेंडू स्लॉट मध्ये होता, उडवलाय, प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. चेंडू चाललाय चौकारासाठी. नक्कीच बाहेरच्या रेडार मध्ये होता आणि इथे मात्र ग्राउंडच्या बाहेर देखील ढकलून दिला चेंडूला. धाव पुढे सरसावलंय. 11 धावा धाव फलकर लागले गेलेत. आता मात्र अनुवरती आक्रमण चढवलं गेलं. अनुवरती आक्रमण झालंय. नक्कीच एका बाजूला बघता आपण एक्सपिरियन्स, फुल एक्सपिरियन्स भरलेला आहे सुनील यांच्याकडे आणि दुसऱ्या बाजूला एक यंगस्टर, परंतु क्रिकेट देखील तितकाच खेळलेला आहे अनु. तर मात्र कमाल करावी लागेल अनुला. अजून देखील मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. आता पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता परंतु एक चांगला चेंडू तिथे मात्र टाकला अनुच्या माध्यमातून. अजून एकदा शफल झाले. इथे मात्र गॅप शोधायचा होता. तिथे मात्र किशोर होता. एक धाव अडकवली गेली. एक धावाने धाव संख्या पुढे सरसावते. षटक संपलंय. एका षटकाच्या अखेरीत धाव संख्या जाऊन पोहोचते 14. बारा धावा धाव फलकरती लागल्या गेलेत. येणारे 12 चेंडू आणि 24 धावा म्हणजे 12च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. इथे मात्र आल्या अजून एकदा सूरज मात्र आलाय गोलंदाजी मार्ग वरती. फास्ट खेळायचंय. पंच थोडं फास्ट खेळवायचं ना. पुन्हा एकदा सुनील दास स्ट्राईक मार्क वरती रेडी झालाय. सूरज झालाय गोलंदाजी मार्ग वरती. कृपया बॅटर. ओके, आपण थोडं बाउंड्री लाईनच्या पाठी राहायचंय. अजून एक दर्जेदार चौकार तिथे मात्र आलाय. डिस्कर लक्ष डोक्यावर अजून एक दमदार चौकार. सुनीलच्या समोर अशी शॉर्ट लेगची गोलंदाजी चालणार नाहीये. सुधीर काका थोडं खाली बसून घ्यायचं, थोडं कन्फ्युजन होतंय बॅटरला. थोडं मागे जाऊन बसला तरी चालेल. थोडं फलंदाजाला कन्फ्युज होतंय. आता काय सांगाल दुसरं ग्राउंड मध्ये कसं रत्नागिरी एक्सप्रेस वाल्यांना पण बोल बाहेर जाऊ. बोल बोल बोल. रत्नागिरी एक्सप्रेसचे खेळाडू देखील थोडस मागे थांबायचंय. अजून एक शॉर्ट लेनचा बॉल. अजून एकदा तिथे मात्र फायनली क्लिअर केलं गेलंय. हा देखील चेंडू चालय सीमा रेषा पार. षटकार समीकरण बदलून टाकलं गेलंय सुनीलच्या माध्यमातून. काल पासून कंटिन्यू खेळतोय.
येणारे 10 चेंडू आणि फक्त आता 14 धावा करायची आहेत जर हा सामना जिंकायचा असेल पंचशील या संघाला. अजून एक रिवर्स अटेम्प्ट करायचा होता, इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक झालाय, थांबवलं गेलंय. दरम्यान जो संघ फायनल मध्ये दाखल झालाय प्रशिक 11 आपला कर्णधार त्वरित इथं पॅन्डल पाशी पाठवून द्यायचा आहे. हा एक चेंडू चांगला सरळ बॅटने खेचलाय, तिथे मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. नक्कीच अजून देखील समीकरण 8 चेंडू आणि 12 धावांवरती येऊन थांबलंय. येणारे 8 चेंडू 12 धावा अजून देखील मॅच मध्ये दम उरलाय. हा देखील स्विच हिट केलाय, कॅचिंगचा कॉल झालाय, तिथे मात्र झेल सोडला गेला मुन्नाच्या माध्यमातून. ओव्हर देखील झालाय. गरीबी में आटा गिला म्हणजे काय ते हेच झालं इथे. नक्कीच सुनील दाचं मला वाटतं येणारे 7 चेंडू आणि 10 धावा करायचे असतील. चला न्यू बॅटर मैदानामध्ये न्यू बॅटर आलाय सुमित. 7 चेंडू 10 धावा. यस मित्रांनो, संघर्षाचं उदाहरण इथं अजून एकदा आपल्याला पाहायला मिळतंय की संघर्ष अशा पद्धतीने करा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडेल. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. आणि कुणालजी दादा कॉमेंटेटर यांच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायला मिळतं. परंतु इथं काय घडेल, 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता नसताना इथं मात्र गोलंदाजी मार्कवर सूरज आणि बॅटिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच नितेश बांबरगावचा हा देखील सुपरस्टार लावेल का आगे या मैदानावरती. यस, काही चेंडू खेळला यार अफलातून. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथं चेंडू चाललाय, सीमा रेषा पार, दंदन करीत चौकार. षटक देखील संपलं गेलं. येणारे 6 चेंडू आणि 6 धावा फक्त करायच्या असतील. गोलंदाजीसाठी कुणाच्या खांद्यावरती जबाबदारीचं ओझं दिलं जात आहे हे इथे मात्र बघावं लागेल. नक्कीच हे मला वाटतं बांबरगावचे जे खेळाडू आहेत ना अतिशय उत्कृष्ट आणि मला वाटतं शांत पद्धतीने खेळ खेळतात. ज्यावेळेस मात्र रजिस्ट्रेशन झालं एका दिवसात त्यांनी किट छापली गेली आणि तदनंतर मात्र त्या सामन्यामध्ये ते देखील दाखल झाले आणि अतिशय सुंदर खेळ नितेश रुपेश आणि मला वाटतं अजून एक त्यांच्यामध्ये 40+ चे खेळाडू आहेत. या बांबरगावचं देखील सुंदर सुंदर अभिनंदन आणि काही खेळाडू घडलेत यांच्या वाढीमध्ये देखील. अगदी आक्रमक रवैया आणि तितकाच साजेसा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड वर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 1/30 या धावसंख्येवर आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश ते मात्र गोलंदाजी मार्ग रेडी झाले एक्सपिरियन्स घेऊन. समोर सुमित मॅन फ्रॉम वनगोळे आणि त्याच्यासमोर मॅन फ्रॉम भडकंबा प्रकाश. चांगला हलक्या हाताने खेळला, 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आलाय, दुसरी धाव देखील त्याच वेगाने कंप्लीट केली गेली. नक्कीच समीकरण उरले 5 चेंडू 4 धावा.
येणारे 5 चेंडू आणि 4 धावा समीकरण पुन्हा एकदा बदललं गेले हा देखील चेंडू आला बॅटने खेचला तिथं मध्ये क्षेत्ररक्षक आला एक धाव कंप्लीट केली थांबवलं गेलंय काय नक्कीच थांबवलं गेलं येणारे 4 चेंडूनी फक्त आणि फक्त एक धाव आता करायची असेल जर हा सामना जिंकायचा असेल येणारे 4 चेंडू आणि फक्त एक धाव सलाम अश्विनी झाली